अगदी खरी गोष्ट आहे. मी ह्याच्यामुळेच हा विरोध करतोय, की 10 वर्षापूर्वी चालू झालेला मेट्रो 4 आणि मेट्रो 5 अजून चालू झालेला नाहीये. कामाची किंमत दुप्पट झालेली आहे. इथे तुम्ही सर्व्हिस रोडवर साकेतपासून आनंदनगरला जोडायचं काम सुरू केलेलं आहे. आज घोडबंदर रोडला पोचायला आपल्याला 1-1 तास लागतोय चेक नाक्यावरून. आणि असं असताना आता रिंग रेल्वे म्हणजे जे छोटे रस्ते आहेत, त्या रस्त्यावरही तुम्ही खोदकाम चालू करणार. एक बॅरिस्टर नाथपै रस्ता आहे ज्याच्यावर मी स्वतः राहतो. त्याला 3 सिग्नल लागतात. आज ते सिग्नल क्रॉस करायला मला 3 सिग्नल क्रॉस करायला मला अर्धा तास जातो. आणि त्या रस्त्याच्या मध्यभागी तुम्ही परत खणणार आहात. म्हणून माझा या 12,200 कोटी रुपयाच्या प्रोजेक्टला कंप्लीट विरोध आहे. माझं म्हणणं आहे की त्यापैकी 1,000 कोटी जर तुम्ही परिवहनला दिले आणि बस सेवा अगदी इलेक्ट्रिक बस सेवा जरी चालू केली तरी त्याचा फायदा या ठाणेकर नागरिकांना होईल. ह्या ठिकाणी तुम्ही 3,000 झाडं तोडणार. म्हणजे तुम्ही मेंटल हॉस्पिटलमध्ये 3,000 बेडचं हॉस्पिटल करताय म्हणून ग्रीन कव्हर कंप्लीट तोडलं, विदाऊट परवानगी तोडलं. उन्नत रस्त्यासाठी तुम्ही 1,800 झाडं तोडली आणि आता परत तुम्ही 3,000 झाडं तोडताय. म्हणजे ह्या प्रकारचं मॉडेल ठाणे शहरातल्या नागरिकांना अजिबात अपेक्षित नाही. आणि ठाणेकर ह्या रिंग रेल्वेमध्ये किती वापर त्याचा होईल हा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर आहे. म्हणजे जे तुम्ही म्हणताय की 6,47,000 प्रवासी रोज करतील, मला हे मोठं प्रश्नचिन्ह वाटतंय. मला वाटत नाही ह्या फिगर्स बरोबर आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे याचं फंडिंग तुम्ही कुठनं करताय, तर याचं फंडिंग 37% तुम्ही लोन घेणार आहात. साहेब मला एक सांगा की लाडकी बहीण आल्यानंतर ठेकेदार रस्त्यावर उतरलेत, कामं बंद करतात कारण की आपल्याकडे पैसे नाहीत. आणि असं असताना 37% म्हणजे ऑलमोस्ट 5,000 कोटीचं तुम्ही लोन घेताय. या सगळ्या गोष्टी अपेक्षित नाहीत. हे काम करत असताना तुम्ही म्हणता की 2029 पर्यंत हे तयार होईल. मला ते अजिबात पटत नाही. 5 ऑक्टोबर 24ला प्राईम मिनिस्टरनी याचा नारळ फोडलेला आहे. 2 वर्ष होत आली, काय काम झालेलं आहे? शून्य काम झालेलं आहे. जे कारशेड कासरवडवलीमध्ये तुम्ही बनवायला जाताय ते 18 हेक्टर म्हणजे साधारण 44 एकरवर आहे. आज 107 शेतकरी जे ठाणे शहराचे नागरिक आहेत त्याच्या विरोधात दरवेळेस तुम्ही मोजमाप करायला जाता जागेचा तर त्यात तुम्हाला अडवतात. असं असताना एवढी नाराजी सहन करून का हटास तुम्ही करताय की हा झालाच पाहिजे प्रकल्प. सर एकीकडे वाहतूक कोंडी 5वीला पुजलेली असतात. अशा प्रकारे जर रस्ते खोदले तर पुन्हा ठाणेकरांना वाहतूक कोंडी दुप्पट त्रास होऊ शकतो. साहेब तुम्ही विचार करा की ह्याच्यात 22 स्टेशन बनणार आहेत. 2 स्टेशन अंडरग्राऊंड आहेत आणि 28 किलोमीटर 29 किलोमीटरचा हा रिंग रेल्वे होणार आहे. तुम्ही विचार करा की जर 2 स्टेशन अंडरग्राऊंड आहेत तर ती माती निघणार कुठे, ती घेऊन जाणार कशी? जे पिलर बनवायचे ते रस्त्याच्या मध्ये तुम्ही टाकताय, तिकडे चालायला लोकांना रस्ता नाही, तिकडे गाड्या धावणार कशा? म्हणजे माझाच विचार केला तर मी आज आरामात ठाणे शहराच्या मध्यभागी राहायचो, थोडस लांब घोडबंदरवर राहायला गेलो का तर जरा सुख शांती चांगली हवा नॉन पोल्युटेड अशा प्रकारे राहायला गेलो तर तुम्ही रस्त्याच्या बंद खोदकाम करता आणि माझे पुढचे 5 वर्ष, मी आज 57 वर्षाचा आहे, 5 नाही 10च वर्ष तुम्ही माझे खराब करणार. आज AQI इंडेक्स या ठाणे शहराचा दिल्ली नंतर आहे. म्हणजे एवढं पोल्युशन या एअर पोल्युशन इकडे असताना आणखीन एअर पोल्युशन वाढवायच्या दृष्टीने हा प्रकल्प तुम्हाला मदत करणार.